महायुतीच्या वतीने आगामी 25 ऑगस्ट रोजी समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला महायुतीतील सर्व आमदार तसेच प्रमुख पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार आहे। बैठकीनंतर सर्व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे। आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक समन्वय आणि विविध महत्त्वाच्या विषयावरती या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। महायुतीतील घटक पक्षामध्ये अधिक प्रभावी समन्वय साधण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। सांगली जिल्ह्यातील आंदोलनादरम्यान भाजप आमदार यांनी केलेले कथित अपेक्षाप्रहार वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अपेक्षाप्रहार वक्तव्याचे समर्थन होऊ नये अशी भूमिका मांडली। समाजातील कोणत्याही घटनांचा अवमान करणारी भाषा स्वीकारता येणार नाही असे सांगताना संबंधित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली। दरम्यान या प्रकरणामुळे सांगलीतील राजकीय वातावरण चांगले तापले असून आमदारांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथील 9.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणित हत्या करण्यात आली। ही घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे। या संदर्भात आपण पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला। या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देशन पोलीस प्रशासनाला देण्यात आली, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनीतराव अजित पवार यांनी दिली। नवी मुंबई शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटरच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या सेंटरच्या माध्यमातून शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून 24 तास नजर ठेवण्यात येणार आहे। वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुरक्षा, गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी या यंत्राचा उपयोग होणार आहे। जे10 न्यूज।